नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे उपवासाची पेरूची कोशिंबीर। ही जरी कोशिंबीर उपवासाला चालत असेल तरी आपण रोजच्या जेवणामध्ये सुद्धा ही कोशिंबीर वापरू शकतो आणि खूपच छान लागते। पेरू हा सर्वांनाच परिचित आहे आणि सर्वांच्याच घरी पेरू येतात, त्यामुळे हे पेरूची कोशिंबीर बनवणं काही अवघड नाही आणि तेवढं सोपं सुद्धा आहे। चला तर मग बघूया पेरूची कोशिंबीर कशी बनवायची ते। पेरूची कोशिंबीर बनवण्यासाठी मी असे 4 पेरू घेतलेले आहे। ते तुम्ही बघू शकता, असे मोठे मोठे पेरू घेतलेले आहे मी। पेरूचा मी मागील भाग कापून घेणार आहे। तर पेरूचे 2 तुकड्यांमध्ये मी कट करून घेणार आहे। असा पेरू आपण 2 तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे। तर पेरू मधील आपण सर्व बी काढून घ्यायचं आहे। चमच्याने किंवा सुरीने सुद्धा तुम्ही हे बी काढू शकता। तुम्ही बघू शकता मी कसं बी काढू राहिले ते। संपूर्ण बी आपण खरवडून काढून घ्यायचे। आता बी माझं काढून झालेलं आहे। असे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी सर्व बी काढून घेतलेलं आहे पेरू मध्ये। अशा प्रकारे मी सर्व पेरूंचं बी काढून घेतलेलं आहे। मी अशी खिसणी घेतलेली आहे, त्यावर आता मी पेरू खिसून घेणार आहे। पेरू खिसताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या हाताला इजा होणार नाही। पेरू खिसून झालेला आहे। अशा प्रकारे सर्व पेरू आपल्याला खिसून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता सर्व पेरू मी खिसून घेतलेले आहे। असं मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी संपूर्ण खिसलेला पेरूचा खिस टाकून घेणार आहे। खिसामध्ये मी 2 चमचे पिठी साखर घालणार आहे। तुम्ही जाड साखर सुद्धा घालू शकता। त्यानंतर मी 4 चमचे दही घालणार आहे। हे दही आंबट नसावं जास्त। थोडंसं मीठ घालणार आहे। हे मिश्रण आता चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व बाजूने मिक्स करायचं आहे।
आता आपलं मिश्रण सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपली खाण्यासाठी कोशिंबीर छानपैकी तयार झालेली आहे.